या सगळ्या विषयी, पण यावर बोलण्याकरता अमोल मिटकरीजी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. अमोलजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय पाहतोय आम्ही हे सगळं, या सगळ्या विषयी बोलण्याकरता जिरवाळशी संपर्क केला जातोय, जिरवाळ उत्तर द्यायला तयार नाहीयेत, तटकरेंचा फोन स्विच ऑफ आहे. तुम्ही जे पाहताय ते पाहून तुम्हाला जे वाईट वाटलं असेल किंवा ते वेदना झाल्या, ते सगळं मतच महाराष्ट्राचं आहे, त्याबद्दल कोणी समर्थन करू शकत नाही. मात्र 8 महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ आणि तो अशा वेळी व्हायरल होतोय की जिथे भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना त्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये काही झालीतले शुक्राचार्य आमचेही काही कनेक्ट आहेत का, आणि त्यांनी हे सगळं आपल्यावर आता येऊ नये म्हणून हा व्हिडिओ बाहेर काढलाय का? कारण जिरवाळ साहेबांचं जे शासकीय निवासस्थान आहे ते सुरुची बंगला, आणि त्या सुरुची बंगल्यावर सातत्यानं लोकांची येणं जाणं हे असायचं, आणि त्यामध्ये त्यांचा स्टाफ जो होता तो मोठ्या प्रमाणात असा होता की काही पेरलेली लोक होती. त्यातलं एक प्रकरण घडलं, त्यांच्या म्हणजे ऑफिसमध्येच तो एसीबीचा ट्रॅप मारला गेला मागं बघा, आणि त्याच्यानंतर एका महिन्यातच ही एक घटना समोर आली. सांगायचं तात्पर्य असं की आमच्या पक्षात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींनी शपथ घ्यावी, त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या, ही पहिली भावना व्यक्त करणारं व्यक्तिमत्व होतं नरहरी झिरवाळांचं. आता त्यांचं ते वैयक्तिक जीवन काय असेल त्याबद्दल मी सांगू शकत नाही, तेच सांगतील, ते मला बोलायचं पण नाही त्या संदर्भात. पण त्यांनी जशी ही घोषणा केली त्याच्या 15 दिवसात 1 महिन्याच्या आतच एसीबीचा ट्रॅप पडतो. आणि आता हे अशोक खरंच प्रकरण कोण्या अँगलनी जात आहे, तर याच्यामध्ये अघोरी पूजा करणारी लोक, याच्यामध्ये अजितदादांच्या विमान अपघाताशी संपर्कात असणारी लोक, व्हीएसआर मध्ये बसण्यास प्रवृत्त करणारी लोक, हा अँगल तिकडे फिरतोय. त्याच्यामुळे त्यावरून डायव्हर्ट करायला हा व्हिडिओ त्यांनी सेव्ह केलेला असावा झारीतल्या शुक्राचार्यांनी, आणि तो व्हिडिओ आता अपलोड करून आपल्यावरचं ध्यान. कोण आहेत झारीतले शुक्राचार्य? ते लवकरच मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर येतील, कारण ते जे एक एक पाप करतायत त्यांना असं वाटत असेल की आपल्याला कोणी पाहत नाही. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, आणि मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. चोरट्याच्या मनात जी चांदण्याची भीती आहे ते स्पष्टपणे दिसते आहे, आणि या माध्यमातून शुक्राचार्य तुमच्याच पक्षातले आहेत? मी सांगतो ना की वेट अँड वॉच सगळं काही. तुमचा 2 सेकंदाचा पॉज बरंच काही सांगून जातोय मिटकरी. होय, वेट अँड वॉच करा. मी सांगतोय की ठीक आहे ना, आज जिरवाळांचं त्यांनी व्हिडिओ बाहेर काढून त्यांना बदनाम करून एक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, उद्या अनेक लोकांना ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र अजितदादांच्या घातपातासोबत विमानाच्या जे कोणी कनेक्टेड आहेत त्यांना त्यांचं पितळ अशोक खरातांच्या माध्यमातून उघडं पडतानाचं दिसतंय. अघोरी पूजेचा प्रकार जो काही घडला त्या आश्रमामध्ये, तो सुद्धा प्रकार या प्रकाराशी म्हणजे विमान अपघाताशी कनेक्ट आहे. त्यामुळे अनेकांची नावं आहेत, यादी मोठी आहे. मिटकरीजी आपण एक मानून चालूया, तुम्ही म्हणताय ती एक बाब खरी देखील असेल, आपण मानून चालूया की झारीतले शुक्राचार्य खरात प्रकरणामध्ये स्वतःचा पाय आणखीन खोलात जाऊ नये याकरता हा व्हिडिओ समोर आणत असतील. चला मानून गेलो आपण, ही एक गोष्ट याच्यात तथ्य असेल. पण अन्न आणि औषध मंत्री असताना, महत्त्वाच्या पदावर असताना या ठिकाणी झिरवळांनी शासकीय निवासस्थानाचा असा दुरुपयोग करणं, हे महाराष्ट्राला, मंत्री महोदयांना, झिरवळांना, तुमच्याच पक्षातल्या तुमच्या सहकार्यांना हे वागणं शोभतं का? त्या बाबतीत कुणीही समर्थन करणार नाही. मी स्पष्ट अगोदरच सांगितलं की जो प्रकार घडलेला आहे, जो शासकीय निवासस्थानावर घडलेला आहे, त्या प्रकाराचं कोणीही समर्थन करणार नाही. तुम्ही तो व्हिडिओ दाखवताना स्वतः म्हणताय की या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही. म्हणजे त्या व्हिडिओत तथ्य किती आहे, तो मार्क केलेला आहे का, त्याची सत्यता पण बाहेर आली पाहिजे. आणि जर ते खरं असेल, जर ते तशी हकीकतच असेल, तर ते सुद्धा ते आता सगळं नजरेसमोर आहे. पण बऱ्याचदा आता आपण असं पाहतो, मार्क केलेले व्हिडिओ असतात, काही ठिकाणी जाणीवपूर्वक असं केलेलं असतं. पण मला माहित आहे नरहरी झिरवाळ साहेबांना मी जेवढं ओळखतो, ते स्पष्ट वक्ते आहेत, सरळ स्वभावाचे आहेत, आणि त्यांच्या सुरुची बंगल्यावर अनेक लोकांची ये जा असते. पण आता मला सांगा, अँटी करप्शन ब्युरोची धाड पडली होती, त्यावेळेस सुद्धा त्यांना बदनाम केलं गेलं, त्यातून ते सावरत नाही. तर आता हे दुसरं, बरं हे 8-10 महिन्या पहिले व्हिडिओ असलेला हा समजा व्हिडिओ असेल, तो आता अपलोड करण्याची, मीडियामध्ये देण्याची गरज काय? आणि मीडियालाच दिला गेलाय तो व्हिडिओ, तोही काल रात्री अधिवेशन संपल्यानंतर.
हा अधिवेशनामध्ये मुद्दा चालला अशोक खरातांचा, काल सीएम साहेबांनी त्यावर विमानाच्या अपघातावर पण स्पष्टीकरण दिलं आणि ते अधिवेशन संपत नाही, बाहेर आम्ही पडत नाही, तर हा व्हिडिओ बाहेर आला. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर मार्फ असेल तर त्याची शहानिशा केली पाहिजे, आणि हा व्हिडिओ जर सत्य असेल तर तुम्ही जे म्हणताय की शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग झालाय का, ते चुकीचं आहे का, तर त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. जे चूक आहे ते चूक आहे. अगदी मिटकरीजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दलचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.